अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेरघर, चवीत परंपरा, गुणवत्तेत विश्वास. आपल्याही जेवणाला आईच्या हातची चव हवी आहे का? तर एकदा नक्की भेट द्या श्री महालक्ष्मी मसाले येथे. मिरची स्वच्छ निवडून पारंपरिक पद्धतीने उन्हात सुकवली जाते. कांदा लसूण स्पेशल चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार आणि योग्य दरात तयार करून दिल्या जातात. कांदा मसाले विशिष्ट तापमानात काळजीपूर्वक भाजले जातात, ज्यामुळे सुगंध आणि चव दोन्ही टिकून राहतात. प्रत्येक घासात घराची ऊब. स्वयंपाकाला द्या अस्सल घरगुती चवीचा सुवास. पत्ता नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्या मंदिर येथे फाली या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांची अतिथी व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांना कृषी व पशुसंवर्धन क्षेत्राविषयी अधिक माहिती मिळावी या उद्देशाने पशुविज्ञान विषयक अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय विटा येथील सहाय्यक आयुक्त डॉक्टर अंकुश पुरुषोत्तम देशपांडे यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर देशपांडे यांच्या स्वागताने झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक SM धनवडे यांनी प्रास्ताविकात डॉक्टर देशपांडे यांची ओळख करून देताना त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्याचं सांगितलंय. संगीत, खेळ, कला तसेच भगवद्गीतेचे ज्ञान अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांना सखोल माहिती आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते अत्यंत मनापासून मार्गदर्शन करतात. मुक्या जनावरांवर उपचार करणे हे अत्यंत पवित्र कार्य असून डॉक्टर देशपांडे यांनी अनेक वर्षे हे कार्य निष्ठेने करत असल्याचं त्यांनी नमूद केले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉक्टर देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी मोलाचं मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शरीर संपदा जपण्यासाठी नियमित व्यायाम करणे, सूर्यनमस्कार घालणे आणि साधा व पौष्टिक आहार घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले. इतरांशी तुलना न करता स्वतःशीच स्पर्धा करत प्रगती साधली पाहिजे. तसेच वेळोवेळी स्वतःच्या प्रगतीचा आढावा घेणे गरजेचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. कमी गुण मिळाल्यास निराश न होता खेळाडू वृत्तीने चुका सुधारून पुढे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात निष्ठेने काम केले तर यश निश्चित मिळते. यशस्वी होण्यासाठी स्वतःवर प्रचंड विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी पशुसंवर्धनाविषयी सविस्तर माहिती दिली. प्राण्यांना आवश्यक पोषक घटक, प्राण्यांमध्ये होणारे आजार, पशुधन व्यवस्थापन, योग्य काळजी व हाताळणी, कृत्रिम रेतन तसेच पशुसंवर्धनाशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. शेळ्यांमध्ये होणारे विविध आजार, त्यावरील प्रतिबंधक लसीकरण तसेच प्राण्यांमधील विषाणूजन्य आजारांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी शिक्षिका शीतल माने यांनी केले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.